आता जाणून घेऊयात पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। जालन्यामध्ये लाठीचार्जच्या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटलेत। अशात सरकारचं शिष्टमंडळ आज उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मागणी करण्याकरता मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळात गिरीश महाजन, उदयनराजे भोसले, अतुल सावे, संदीपान भुमरे यांचा समावेश असून आंदोलनावर आज तरी तोडगा निघतो का हे पाहावं लागेल। जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ मराठा बांधवांकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जाते। दरम्यान लाठीचार्जच्या घटनेचा निषेध म्हणून कोल्हापुरात आज बंद पुकारण्यात आला। सकल मराठा समाजाने बंदचं आवाहन केलं असून या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज अंतरवाली सारटी या गावात जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत। जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेवरून प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला। अशात आज ते उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्याकरता आंदोलनस्थळी जाणार आहेत। जालना इथं मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांनी सरकारवर टीका केलेली आहे। सरकार नियुक्त चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नसल्याचा आरोप त्यांनी केला। तर केंद्र सरकारनं विशेष अधिवेशनात कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली। मराठा आरक्षण आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या बंदचा फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला असून 6200 फेऱ्या रद्द कराव्या लागल्यात आणि 2,60,00,000 रुपयांचा महसूल बुडाला। आतापर्यंत महामंडळाला 13,25,00,000 रुपयांचं नुकसान झालंय। घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय। आंदोलनामुळे गेल्या 3 दिवसात एसटीच्या 250 आगारांपैकी 46 आगार पूर्णतः बंद आहेत। जालना इथल्या घटनेच्या निषेधार्थ जामनेर इथं सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनात घोषणाबाजीवरून काही आंदोलकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला। यावेळी धक्काबुक्की झाल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता। पोलिसांसह समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी मध्यस्थी केल्यानं हा वाद निवळला। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय। आज ते ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर रणनीती ठरवली जाईल। जळगावमध्ये आज शरद पवारांची जाहीर सभा होते। शहरातील सागर पार्क मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेला जवळपास 30,000 लोक हजर राहतील असा अंदाज वर्तवला जातोय। राष्ट्रवादीत 2 गट नाहीत, अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं मत मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केलं। शरद पवार हे आमचे आदर्श असून त्यांच्या जळगावातील जाहीर सभेला शुभेच्छा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। आपण ईडी चौकशीच्या भीतीनं नाही तर विकासासाठी सरकारमध्ये सहभागी झालो असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांनी रात्रीच्या वेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेतली। शरद पवार यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या बैठकीमुळे चर्चांना उधाण आलंय। संघटनेसंदर्भात विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं। केंद्रातील भाजप सरकारनं जनतेची फसवणूक केली असून आता त्यांना दूर करण्याची वेळ आली असल्याचं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी जनसंवाद यात्रेनिमित्त जाहीर सभेला संबोधित केलं। यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली। पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती दौऱ्याला राज्यात उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय। पंकजा मुंडे रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झाल्या आणि यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। कार्यकर्त्यांनी केलेलं स्वागत बघून पंकजा मुंडे भावूक झाल्या होत्या। धुळे जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली। क्रांती स्मारकापासून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली असून काँग्रेसचे कार्यकर्ते तसंच शेतकरी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते। धुळे जिल्हा दौऱ्यावर असलेल्या रोहित पवारांनी शहरातील पॉवरलूम उद्योगाला भेट दिली। यावेळी त्यांनी पॉवरलूम उद्योजक आणि कामगारांच्या अडचणी जाणून घेतल्या। कापसाचे दर, वाढलेली महागाई आणि उत्पादित केलेल्या मालाला मिळणाऱ्या कमी प्रतिसाद यामुळे पॉवरलूम व्यावसायिक अडचणीत आल्याची माहिती त्यांना उद्योजकांनी दिली। येत्या 3 वर्षात राज्यातील 30,000 किलोमीटरचे रस्ते चकाचक करण्याची योजना ग्रामविकास विभागामार्फत लवकरच करण्यात येते आहे। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली। या रस्त्यांसाठी अंदाजे 30,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। जळगावमध्ये जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची सभा संपन्न झाली। या सभेत खासदार रक्षा खडसे यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। काम नीट करायचं नसेल तर नोकऱ्या सोडून द्या अशा शब्दात कामात विलंब करणाऱ्यांना खडसेंनी फटकारलं। मुंबई महापालिकेनं अनधिकृत पोस्टर बॅनर विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली। या अंतर्गत 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान 3,206 फलक हटवण्यात आले। यामध्ये सर्वाधिक 1,533 फलक हे राजकीय आहेत। या फलकबाजीमुळे शहर बकाल होत असून त्यावर कारवाई करावी असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले होते।
मुंबईतील अंधेरी पूर्व पश्चिमेकडील कोंडीची समस्या सोडवण्यासाठी गोखले पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल असं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं। मात्र हरियाणामधील अंबालाहून गर्डरचे सुटे भाग आणून त्याची जोडणी करणं, पुलावर गर्डर लॉन्च करणं इत्यादी सर्व प्रक्रियेला विलंब होणार आहे। त्यामुळे पुलाची एक लेन दिवाळीतही सुरू होण्याची शक्यता नाही। सिल्वर पॉपलेटला राज्य मासाचा दर्जा देण्याची घोषणा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली। त्यामुळे झपाट्याने उत्पादन घडणाऱ्या पॉपलेट माशाचं संवर्धन करण्यासाठी उपाययोजना आणि प्रबोधन नियमन आखणं शक्य होणार आहे। पॉपलेट नामशेष होऊ नये म्हणून प्रबोधन आणि नियमन होण्याच्या दृष्टिकोनातून तो राज्य मासा म्हणून घोषित करण्याच्या मागणीचं निवेदन देण्यात आलं। गणेश उत्सव जवळ आला असून मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आहे। मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखले जाणाऱ्या किंग सर्कलच्या जीएसबी गणपती सेवा मंडळाने यंदाच्या वर्षी तब्बल 360 कोटी 40 लाखांचा विमा काढला आहे। माढाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांच्या सोडतीतील 3500हून अधिक विजेत्यांना तात्पुरते देकारपत्र ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले। या देकारपत्रानुसार आता विजेत्यांना 45 दिवसात 25% तर त्यापुढील 60 दिवसात 75% रक्कम भरावी लागणार आहे। त्यामुळे गणेश उत्सव, दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या संख्येने विजेते हक्काच्या घरात प्रवेश करण्याची शक्यता आहे। ग्राहकांना घर घेणं सोपं व्हावं, त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी महारेराने गृहप्रकल्पांना मानांकन देण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी एप्रिल 2024 पासून करण्यात येणार आहे। दर 6 महिन्यांनी महारेराच्या संकेतस्थळावर मानांकन जाहीर करण्यात येणार आहे। यासाठी 1 ऑक्टोबर ते मार्च 24 असा प्रकल्पांचा कालावधी विचारात घेण्यात आलेला आहे आणि त्याचवेळी महारेरा मानांकन सारणी या नावाने ओळखली जाणार आहे। माढ्याच्या कोकण, पुणे आणि औरंगाबाद मंडळाच्या घरांच्या सोडतीची तयारी सुरू असतानाच आता नागपूर मंडळाने देखील सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे। नागपूरमधील अंदाजे 700 घरांसाठी दिवाळी दरम्यान जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, तर डिसेंबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे। नागपूरमधील गणेशपेठ या मध्यवर्ती परिसरात 1000 घरांची निर्मिती सध्या नागपूर मंडळाकडून करण्यात येते। पुणे मंडळाने पुणे, अंबेजोगाई, लातूर आणि इतर ठिकाणच्या 5000 घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केलेली आहे। आज ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहिरात काढण्यात येणार होती, पण काही तांत्रिक कारणाने ती लांबली आहे। मुंबईमध्ये चिकनगुनियाची साथ आटोक्यात आलेली आहे, मात्र राज्याच्या तुलनेत मुंबईत 31 ऑगस्टपर्यंत सर्वाधिक रुग्ण सापडले। महाराष्ट्रात नोंदवलेल्या रुग्णांच्या तुलनेत मुंबईतील रुग्णांची संख्या जवळपास 25% इतकी आहे। मुंबईमध्ये अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे चिकनगुनियाच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय। मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत असल्यानं साथ पसरत आहे। अशात नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। डोंबिवली पूर्व पश्चिम भागातील दहीहंडी कार्यक्रमांमुळे डोंबिवली पूर्व भागातील बाजीप्रभू चौक, पश्चिमेतील पंडित दीनदयाळ रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। दीनदयाळ रस्त्याने जाण्यासाठी ठाकूरवाडी, रेतीबंदर, देवीचा पाडा, उमेशनगर, आनंदनगर भागातून येणाऱ्या वाहनांना हॉटेल सम्राट चौक इथे रस्ता बंद करण्यात येणार आहे। ही वाहनं सम्राट चौक इथे डावे वळण घेऊन नानाशंकरपेठ मार्गे घनश्याम गुप्ते रस्ता मार्गे इच्छित स्थळी जातील। कारण डोंबिवली पालिकेचं प्रशासकीय कामकाज गतिमानतेने व्हावं म्हणून प्रशासनाने ई ऑफिस प्रणाली सुरू केली आहे, परंतु तांत्रिक अडचणी, नागरी सुविधा केंद्रातील अपुरं मनुष्यबळ, निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांना लावलेलं कर्तव्य यामुळे अतिशय संतगतीनं सुरू असल्याच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत। सुरुवातीला 5 विभागांच्या माध्यमातून पथदर्शी प्रकल्प म्हणून ई ऑफिस प्रणाली राबवण्यात आलेली होती। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या 192 ई बसेस अजूनही मिळालेल्या नाहीत। निगडीसाठी सध्या फक्त 70 ई बसेस मिळालेल्या आहेत। संबंधित ठेकेदाराकडून या बसेस लवकरात लवकर मिळतील यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करण्याची गरज आहे। सध्या पीएमसी ते पुण्यातील सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत मेट्रो सुरू आहे। ऑगस्ट महिन्यात पीसीएमसी या एकाच स्थानकावर तब्बल 2 लाख प्रवाशांची नोंद झाली, म्हणजेच या स्थानकावरून दिवसाला सरासरी 6451 जणांनी प्रवास केला। ठाणे जिल्ह्यातील मिड डे मीलचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचे कोट्यवधी रुपये गेल्या 1.5 वर्षांपासून थकलेले आहेत। त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं। जिल्ह्यातील 2659 शाळांमधील 1ली ते 8वी पर्यंतच्या 5,06,407 विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून खिचडी देण्यात येते। ठाणे स्थानकातील मुंबई दिशेकडील सॅटिसला जोडणारा पूल फलाट क्रमांक 7 ते 10 करिता बंद करण्यात आलेला आहे। फलाट 6 ते 10 इथला पूल दुरुस्तीच्या कामाकरता 2 दिवसांपासून बंद आहे आणि यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागतंय।
मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेअंतर्गत ठाणे महापालिका आणि IIT मुंबई संयुक्तपणे नवजात बालकांच्या सुदृढ आणि सुयोग्य वाढीसाठी उपक्रम सुरू करणार आहे। त्याचा सामंजस्य करार लवकरच केला जाणार असून महापालिका क्षेत्रात या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाईल। उपक्रमात बाळाच्या जन्मापासून ते 10 महिन्यांपर्यंत बाळाचं पोषण आणि मातीची काळजी याकडे विशेष लक्ष दिलं जाईल। पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील क्षेत्रातील नैसर्गिक तलावात मूर्ती विसर्जनासाठी मनाई आहे। असं असतानाही यावर्षी गणेश विसर्जनासाठी महापालिकेकडून परवानगी कशी दिली असा सवाल हायकोर्टाने महापालिकेला विचारला। मुंबईच्या आरे कॉलनीमधील 3 तलावांमध्ये पर्यावरण स्नेही पद्धतीनं मूर्ती विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्यात त्याची माहिती सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने महापालिकेला दिलेत। मुंबईत उपनगरात टाटा पॉवर कंपनीकडून वीज पुरवठा केला जातो। गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी असं आवाहन टाटा पॉवरने केले। किमान कागदपत्रांसह तात्पुरत्या स्वरूपात गणेश मंडळांना वीज जोडणी देतानाच निवासी शुल्क श्रेणीतील दर टाटा पॉवर करणार आहे आणि त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना मोठा फायदा होणार आहे। गणेश उत्सवात यंदा देखील तब्बल 170 पथकांमधील सुमारे 22,000 वादक शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होणार आहेत। पुणे गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये 50 ढोल, 15 ताशे आणि ध्वज पथकासह एकूण 150 ते 200 वादकांचा सहभाग राहणार आहे अशी भूमिका ढोल ताशा महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे। अत्याधुनिक वर्गखोल्या, संगणक कक्ष, व्यायामशाळा, समुपदेशन, सभागृह, योग प्रशिक्षण, प्रयोगशाळा, भाषा अभ्यास वर्ग, प्रसार माध्यम अभ्यास वर्ग यासह विविध अद्ययावत शिक्षण सुविधा असणाऱ्या CBSE बोर्डाच्या शाळा पालिकेच्या प्रत्येक विभागात सुरू करण्यात येणार आहेत। प्रत्येक विभागात CBSE बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं शिक्षण सह आयुक्त D गंगाधरण यांनी सांगितलं। पुण्यामध्ये भवानी पेठ इथले रहिवासी असलेले आणि भारतीय लष्करात हवालदार पदावर कार्यरत असलेले दिलीप ओझरकर यांचं कारगिल ते लेह प्रवास दरम्यान प्रवास करताना निधन झालं। त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात। जवान दिलीप ओझरकर हे भारतीय लष्करात 15 एप्रिल 2004 ला हवालदार या पदावर रुजू झाले होते। लष्कराचे युनिट 94 मीडियम रेजिमेंट आर्टिलरी विभागात ते कार्यरत होते। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून राज्यात आजपासून सप्टेंबरनंतर मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्ह आहेत। पुढील 2 ते 3 दिवसात कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। लातूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली। तब्बल 40 दिवसांनंतर आलेल्या या पावसामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळणार आहे। तर शहरात रिंग रोड परिसरात पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक काही काळ खोळंबली होती। गोंदिया जिल्ह्यात पावसानं लावलेल्या हजेरीनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। या पावसामुळे धान पिकांना जीवनदान मिळणार आहे। मुसळधार पडलेल्या पावसानं नदी नाले ओसंडून वाहत असल्याचं चित्र आहे। तर उकाड्यानं हैराण नागरिकांसाठी पावसामुळे दिलासा मिळाला। महिनाभरापेक्षा अधिक काळापासून पावसाने ओढ दिल्यानं धरणांमधील जलसाठ्यावर परिणाम झाला। त्यामुळे राज्यभरातील प्रमुख धरणांमध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत मागील वर्षीपेक्षा 24% तूट आहे। राष्ट्रीय जल आयोगाच्या अहवालात ही बाब समोर आली आहे। महाराष्ट्रातील 32 धरणांमधील जलसाठा देशाच्या सरासरीहून अधिक असला तरी ही तूट मोठी आहे। भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीतील बंधारा सध्या ओव्हरफ्लो आहे। मात्र उत्तरेकडील बाजूने बंधाऱ्याचा काही भाग पुरामुळे वाहून गेल्यानं पाण्याची नासडी वाढली आहे। दरम्यान गेल्या 10 वर्षात बंधाऱ्याच्या कामांवर तब्बल 50 लाखांचा खर्च होऊनही गळतीची समस्या सुटलेली नसून त्याचा त्रास यंदा वाढण्याची शक्यता आहे। अमरावती शहराला केला जाणारा पाणीपुरवठा मंगळवार आणि बुधवार या 2 दिवसांसाठी बंद ठेवणार आहे। भीमटेकडी इथे उभारण्यात आलेल्या नव्या पाण्याच्या टाकीवरील कामकाजामुळे हा निर्णय घ्यावा लागला असं जीवन प्राधिकरणाचं म्हणणं आहे। दरम्यान अमरावती व बडनेराकरांनी पाणी जपून वापरा असं आवाहनही करण्यात आलं। पावसानं पाठ फिरवल्यानं राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली। त्यामुळे राज्यातील 388 गावांमध्ये आणि 1567 वाड्यांमध्ये 406 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे। सर्वात जास्त टँकर पुणे जिल्ह्यात सुरू आहेत। पुण्यात 162 गावांमधून 1044 वाड्यांसाठी टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतोय। महावितरण कंपनी 7000 मेगावॅट सौर ऊर्जा खरेदी करणार आहे। या अंतर्गत 8 जिल्ह्यांमध्ये 11,986 एकरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभे राहणार आहेत। या जमिनींवर सौर प्रकल्प उभा करून सरासरी ₹4.70 प्रति युनिट दरानं वीज निर्मिती केली जाणार आहे। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
पुरतं देकारपत्र ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आलंय। या देकारपत्रानुसार आता विजेत्यांना 45 दिवसात 25% तर त्यापुढील 60 दिवसात 75% रक्कम भरावी लागणार आहे। त्यामुळे गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या संख्येने विजेते हक्काच्या घरात प्रवेश करण्याची शक्यता आहे। ग्राहकांना घर घेणं सोपं व्हावं, त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी महारेरानं गृह प्रकल्पांना मानांकन देण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी एप्रिल 2024 पासून करण्यात येणार आहे। दर 6 महिन्यांनी महारेराच्या संकेतस्थळावर मानांकन जाहीर करण्यात येणार आहे आणि यासाठी 1 ऑक्टोबर ते मार्च 24 असा प्रकल्पांचा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे। त्याचवेळी महारेरा मानांकन सारणी या नावानं ओळखलं जाणार आहे। म्हाडाच्या कोकण, पुणे आणि औरंगाबाद मंडळाच्या घरांच्या सोडतीची तयारी सुरू असतानाच आता नागपूर मंडळानं देखील सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे। नागपूरमधील अंदाजे 700 घरांसाठी दिवाळी दरम्यान जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। पुणे मंडळानं पुणे, अंबेजोगाई, लातूर आणि इतर ठिकाणच्या 5000 घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे। उद्या ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहिरात काढण्यात येणार होती, पण काही तांत्रिक कारणानं ती लांबली। मुंबईमध्ये चिकनगुनियाची साथ आटोक्यात आलेली आहे, मात्र राज्याच्या तुलनेमध्ये मुंबईमध्ये 31 ऑगस्टपर्यंत सर्वाधिक रुग्ण सापडलेत। महाराष्ट्रात नोंदवलेल्या रुग्णांच्या तुलनेत मुंबईतील रुग्णांची संख्या जवळपास 25% इतकी आहे। मुंबईमध्ये अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे चिकनगुनियाच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय। मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत असल्यानं साथ पसरते आणि अशात नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। डोंबिवली पूर्व पश्चिम भागातील दहीहंडी कार्यक्रमांमुळे डोंबिवली पूर्व भागातील बाजीप्रभू चौक ते पश्चिमेतील पंडित दीनदयाळ रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे। दीनदयाळ रस्त्यानं जाण्यासाठी ठाकूरवाडी, रेतीबंदर, देवीचा पाडा, उमेशनगर, आनंदनगर या भागातून येणाऱ्या वाहनांना हॉटेल सम्राट चौक इथे रस्ता बंद करण्यात येणार आहे। ही वाहनं सम्राट चौक इथे डावं वळण घेऊन नानाशंकर शेठ मार्गे घनश्याम गुप्ते रस्ता मार्गे इच्छित स्थळी जातील। कल्याण डोंबिवली पालिकेचे प्रशासकीय कामकाज गतिमानतेनं व्हावं म्हणून प्रशासनानं ई-ऑफिस प्रणाली सुरू केलेली आहे। मात्र तांत्रिक अडचणी, नागरी सुविधा केंद्रातील अपुरं मनुष्यबळ, निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांना लावलेलं कर्तव्य यामुळे अतिशय संथगतीनं सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत। सुरुवातीला 5 विभागांच्या माध्यमातून पथदर्शी प्रकल्प म्हणून ई-ऑफिस प्रणाली राबवण्यात आली होती। ठाणे स्थानकातील मुंबई दिशेकडील सॅटिसला जोडणारा पूल फलाट क्रमांक 7 ते 10 करता बंद करण्यात आलेला आहे। फलाट 7 ते 10 इथला पूल दुरुस्तीच्या कामाकरता 2 दिवसांपासून बंद आहे आणि यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागतंय। मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेअंतर्गत ठाणे महापालिका आणि IIT मुंबई संयुक्तपणे नवजात बालकांच्या सुदृढ आणि सुयोग्य वाढीसाठी उपक्रम सुरू करणार आहेत। त्याचा सामंजस्य करार लवकरच केला जाणार असून महापालिका क्षेत्रात या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाईल। उपक्रमात बाळाच्या जन्मापासून ते 10 महिन्यांपर्यंत बाळाचं पोषण आणि मातेची काळजी याकडे विशेष लक्ष दिलं जाईल। यंदाच्या गणेशोत्सवात 3 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरची परवानगी देण्यात आलेली आहे। सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं 5 दिवस रात्री 12 पर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी मिळावी अशी विनंती राज्य सरकारकडे केली होती। मात्र यंदा गौरी गणपती आणि 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन एकाच दिवशी आल्यामुळे 4 दिवसांची परवानगी मिळेल असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय। पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील क्षेत्रातील नैसर्गिक तलावांमध्ये मूर्ती विसर्जनासाठी मनाई आहे। असं असतानाही यावर्षी गणेश विसर्जनासाठी महापालिकेकडून परवानगी कशी दिली असा सवाल हायकोर्टानं महापालिकेला केलाय। मुंबईच्या आरे कॉलनीतील 3 तलावात पर्यावरण स्नेही पद्धतीनं मूर्ती विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या त्याची माहिती सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं महापालिकेला दिलेले आहेत। मुंबईत उपनगरात टाटा पॉवर कंपनीकडून वीज पुरवठा केला जातो। गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी असं आवाहन टाटा पॉवरनं केलंय। किमान कागदपत्रांसह तात्पुरत्या स्वरूपात गणेश मंडळांना वीज जोडणी देतानाच निवासी शुल्क श्रेणीतील दर टाटा पॉवर आकारणार आहे आणि त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना मोठा फायदा होणार आहे। ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूयात कराडच्या बातमीने। कराड तालुक्यातील जखीणवाडी इथं विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या दोन्ही बछड्यांना त्यांच्या आईकडे सोपवण्यात वन विभागाला यश आलंय। सोमवारी मध्यरात्री 1 वाजता बिबट्यामादी आपल्या बछड्यांना सोबत घेऊन गेल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं। मुंबई आग्रा महामार्गावर धुळे लळिंग घाटात गॅस टँकर आणि मालवाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये भीषण अपघात झाला। अपघात इतका भीषण होता की गॅस टँकरवर जाऊन ट्रकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला।
आणि आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.